राज ठाकरेंकडून पक्ष संघटनेत बदल. मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे, दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार, मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माइंडकर तर मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे. अमित ठाकरेंकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी. याशिवाय बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान. ही समिती सर्व विभाग अध्यक्षांवर लक्ष ठेवणार. ठाण्यात मनसेकडून विभाग अध्यक्षांसाठी प्रकाश भोईर, राजू पाटील आणि अन्य महत्त्वाचे नेते असतील. ठाणे महापालिकेतील उपविभाग अध्यक्षांसाठी पुष्कर विचारे, गजानन काळे आणि अन्य पदाधिकारी समन्वयक असतील. मिशन महापालिकेसाठी 2 एप्रिलनंतर पत्रकार परिषद घेऊन प्लॅनिंग सांगू. मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती. येणाऱ्या 6 महिन्यात मनसेचं वेगळेपण दिसेल, देशपांडेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा कुंभमेळ्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार. एसटीपीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे, या दृष्टीनं आराखडा तयार करणार, फडणवीसांची माहिती. कुशावर्त तीर्थाचं पाणी बघून फडणवीसांकडून नाराजी व्यक्त. कुशावर्त तीर्थाची पाणी स्वच्छ करण्याच्या फडणवीसांनी दिल्या सूचना. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक संपन्न. त्र्यंबकेश्वरच्या विकास निधीसाठी निधी कमी पडू न देण्याचा निर्णय. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपीप्रमाणे कायदा तयार करणार, मेळा प्राधिकरणाचीही होणार स्थापना, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नागपूरमधली संचारबंदी उठवली. गेल्या सोमवारपासून 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शिवसेनेचे 2 आमदार आमनेसामने. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीला दिलं समर्थन, तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचा मात्र विरोध. नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. कुंभमेळ्याच्या बैठकीत सर्वपक्षीयांना बोलवण्यासाठी दिलं निवेदन. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी घेतली सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट. भोसलेच्या घराबाहेर साहित्याची जाळपोळ करण्यात आली होती. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची एकमतानं निवड. शरद पवारांनी मानले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्यात सीबीआयनं दाखल केला क्लोजर रिपोर्ट. रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट. क्लोजर रिपोर्टला काहीही कायदेशीर व्हॅल्यू नाही, सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांची माहिती. सुशांतच्या मृत्यूच्या क्लोजर रिपोर्टचा दिशाच्या केसशी काही संबंध येणार नाही, ओझांचं वक्तव्य. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर पनवेल शहराचा. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात मूलभूत सुविधांची वानवा होऊ नये यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून नियोजनावर विशेष भर. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचं काम रखडलं. काम तात्काळ सुरू करण्याची मागणी. गोंदियाच्या आमगावमधील विद्युत केंद्राच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित. लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महावितरणच्या 5 उपकेंद्रांकडून 12 लाखांच्या अकृषी कराची थकबाकी. तहसीलकडून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला सील. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. आरोपी राजीव पांडेला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. अकोल्यात सायकलच्या दुकानातून 1,15,00,000ची रोख रक्कम जप्त. रक्कम हवालाची असल्याची शक्यता. प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात तिहेरी अपघात. कंटेनर टेम्पो आणि कारचा तिहेरी अपघात. ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला. अपघातात 7 जण जखमी. मोहफूल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातली घटना. बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिला गंभीर. गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानं अतिरक्तस्राव. डॉक्टर शंकर कुंभार विरोधात गुन्हा दाखल. पुण्यात घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या बारक्या टोळी गजाड. पोलिसांनी 5 जणांना अटक करत 10 लाखांच्या किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2 लाखांची वाहनं केली जप्त.
चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनीमधून 62 कोऱ्या चेकची चोरी. मात्र कंपनी प्रशासनाच्या सावध भूमिकेमुळे चोराला पैसे काढणं अशक्य. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात एक पर्यटक महिला बुडाली. रेस्क्यू टीमकडून बुडणाऱ्या महिलेला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न. पाण्याचा अंदाज न आल्यानं महिला पाण्यात बुडाली. मालेगावच्या चणकापूर धरणातून सोडलेलं आवर्तनाचं पाणी मालेगावला पोहोचलं. गिरणा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा तुडुंब भरल्यानं नदीकाठावरील 15 गावांचा पिण्याचा प्रश्न मिटला. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांकडे धरणग्रस्तांची मागणी. वांग मराठवाडी येथील अनेक सुविधांचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली. 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता. सोलापूरमधील माढ्यात शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या. संशयित आरोपीच्या अटकेसाठी पीडिताच्या कुटुंबियांचं माढा पोलीस ठाण्यासमोर 2 तासांहून अधिक काळ आंदोलन. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता. अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे. मुंबईतील आदिवासींचं सर्वेक्षण केलं जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. 15 एप्रिलपासून सर्वेक्षणाला सुरुवात. मुंबईतील टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ. 2023च्या तुलनेत 2024मध्ये 10,000 रुग्णांची वाढ झाल्याची माहिती. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रोला वेग. पर्यावरण मंजुरीसाठी करणार सल्लागारांची नियुक्ती. 45 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग. ठाणे महानगरपालिकेकडून रस्त्यांवर जाळीचं आच्छादन. सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या चालकांचा होणार उन्हापासून बचाव. कोकणातील स्थानिक बाजारपेठेत हापूस दाखल. हापूसचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. हापूसचा दर डझनाला 1200 रुपये ते 1500 रुपयाच्या घरात. लाल मिरचीच्या भावात घसरण. एपीएमसीमध्ये लाल मिरचीची आवक वाढल्यानं भावात घसरण झाल्याची माहिती. गोव्यात शिवगोत महोत्सवाचं भव्य आयोजन. 29 मार्चपर्यंत महोत्सव. पारंपरिक वेशभूषेसह लोकनृत्यांची मेजवानी. बंगळुरूमध्ये एका उत्सवादरम्यान 100 फूट उंच रथ गर्दीवर कोसळला. दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी. दक्षिण आफ्रिकेत एअर शो दरम्यान अपघात. हवेत प्रात्यक्षिकं करत असलेलं विमान जमिनीवर कोसळलं. अपघातात पायलटचा मृत्यू. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका दुकानावर दारुड्याचा हल्ला. हल्लेखोरांकडून एका बाप लेकीची गोळ्या झाडून हत्या. दारूचं दुकान रात्री सुरू का ठेवलं नाही यावरून वाद. आरोपीला पोलिसांकडून अटक. टीबी मुक्त भारत जनजागृती क्रिकेट सामन्याला अभिनेता सलमान खानची हजेरी. सलमान खान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. छावा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता OTTवरचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज. 11 एप्रिलला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार छावा. IPLच्या 18व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना. M.A. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार सामना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.